कुमार शिंदे देखील आता प्रचाराच्या मैदानामध्ये उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। प्रणिती एकटी फाईट करू शकते असं मत आता सुशील कुमार शिंदे यांनी मात्र मांडलेलं आहे। तर आपण पाहतोय सोलापुरात आता प्रचार तोफा थंडावणार आहेत आणि याच धर्तीवर प्रणिती शिंदे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला जातोय। प्रणिती शिंदे यांच्यासाठी सोलापुरात पदयात्रा काढली जाते आणि याच मध्ये आता सुशील कुमार शिंदे देखील सहभागी झालेले आहेत। दरम्यान प्रणिती शिंदे एकटी फाईट करू शकते असं मत यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी मांडलेलं आहे। ही सध्या आपण सोलापुरातली दृश्य पाहतोय। प्रणिती शिंदे यांच्यासाठी सोलापुरात पदयात्रा काढली जाते आणि यामध्ये सुशील कुमार शिंदे देखील सहभागी झाले। सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत। प्रणिती एकटी फाईट करू शकते असं मत सुशील कुमार शिंदे यांनी यावेळी मांडलेलं आहे। सोलापुरातली आपण ही सध्याची दृश्य पाहतोय। तर एकंदरीत सोलापुरात प्रचार तोफा थंडावणार आहेत आणि त्यापूर्वी मोठा वेग या घडामोडींना आलेला आहे। मोठ्या प्रमाणात प्रचार सभा घेतल्या जात आहेत, तसंच रॅली देखील काढली जाते आणि याच पदयात्रेमध्ये सुशील कुमार शिंदे सहभागी झाले। प्रणिती एकटी फाईट करू शकते असं मतही सुशील कुमार शिंदे यांनी मांडलंय। दरम्यान सोलापुरात नेमका विजय कोणाचा होतो आणि हा विश्वास कितपत खरा ठरतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। तर सोलापुरात प्रचार तोफा थंडावतात आणि त्यापूर्वी आता पदयात्रा तसंच प्रचाराला मोठा वेग आलेला आहे। ही डेडलाईन संपण्यापूर्वी नेते मोठ्या प्रमाणात शक्य तितक्या प्रमाणात आता प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात। कार्यकर्ते असतात, 2-3 कार्यकर्ते असतात, पण ती महिला असून विदाउट सिक्युरिटी ती कुठेही जाते। मी त्यांना विनंती केली की सिक्युरिटी घे, पण ती म्हणते नाही मला जनतेत राहू द्या आणि म्हणून ती कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी घेत नाही। आज मला वाटतं की त्याचंच हे चित्र आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही पदयात्रा दिसते। खरं तर 5 आमदार जे आहेत म्हणजे सत्तेतले आमदार 5 आहेत आणि काही एकटे आमदार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये, तरी काही चांगली फाईट देताना पाहायला मिळतात। कसं चित्र असेल आगामी? याचंच हे प्रतिनिधित्व आहे की ती अपोजिशन किती असलं